ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण लोकसभेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय। त्या अनुषंगाने उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून श्रीकांत शिंदे यांचा घराघरात जाऊन प्रचार केला जातोय। श्रीकांत शिंदे हे यंदा भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास आगरी सेनेने व्यक्त केलाय। तसेच ठाणे जिल्ह्यात संपूर्ण आगरी सेना शिंदेंच्या बाजूने उभी राहिल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान दिबा पाटील विमानतळ नामांतर याविषयी जोशी यांनी आपलं मत व्यक्त केलंय। प्रथम जय श्रीराम मित्र हो, आमचे आगरी सेनाचे सरसेनापती माननीय श्री राजारामजी साळवी साहेब, तसेच आमचे कैलासवासी पूर्व आगरी सेना ठाणे जिल्हा प्रमुख विठ्ठलजी जोशी साहेब आणि आमचे आदरणीय उल्हासनगर तालुका प्रमुख माननीय श्री आगरी सेना तालुका प्रमुख माननीय श्री जितेंद्र जोशी साहेब आणि अंबरनाथ तालुका प्रमुख माननीय श्री बळीराम जोशी साहेब, तसेच आमचे सर्व समस्त आगरी सैनिक आज आम्ही इथे प्रचाराला निघालो आहोत। मला इकडे एकच बोलायचं आहे मित्र की ही आम्ही प्रचार नाही तर एक लीड रॅली म्हणून संबोधित करतो, कारण आगरी सेनेचा आम्हाला आदेश आला आणि मी सांगतो खासदार श्रीकांत शिंदे साहेब, पत्थर की लकीर आहे। ज्या दिवशी आपल्याला आगरी सेनेचा पाठिंबा भेटला त्याच दिवशी आपण जिंकलेलो आहेत। फक्त आता आपल्याला लीडची गिनती करायची आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण इकडे आज रॅलीला निघालेलो आहोत। तरी ती रॅली आणि लोकांनी भरपूर असं प्रतिसाद देत आहेत आणि लोकांना त्याच अनुषंगाने की 20 तारखेला वोटिंग करा आणि आपल्या 3 नंबरच्या बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा, ही आम्हाला आदेश आल्यानुसार आम्ही कार्यकारिणी पुढे चालवत आहोत। विरोधक टीका करताय दिनानाथ विमानतळाला आपला शिंदेनेच विरोध केला होता, त्यांना पाठिंबा नाही द्यायचा। विरोधक आहेत का मित्र? विरोधक आहेत का आम्हाला माहितीच नाहीये। आम्ही फक्त एकच ध्येय चालतोय की आम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे हवेत आणि देशामध्ये नरेंद्र मोदीजी हवेत। ज्याप्रमाणे अर्जुनाला पाण्यात सुद्धा माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे आम्हाला फक्त आणि फक्त ठाणे आणि याच्यामध्ये ग्रामीण भागात डॉक्टर श्रीकांत शिंदे दिसत आहे आणि देश पातळीवरती फक्त आणि फक्त कमळ आणि मोदी दिसत आहे। राहिला विषय विरोधकांचा, दिबा पाटलांच्या नावाचा विषय, मित्र हो, मीटिंगमधून उठून गेले होते आपण, मला आठवण करायला नका लावू, कदाचित तुम्हाला सर्व आठवण असेल। मीटिंगमध्ये जेव्हा आमचे समस्त आगरी सेनाधिकारी पदाधिकारी आपल्या मीटिंगला गेले होते, जेव्हा नामकरणचा विधी तुम्हाला प्रपोजल टाकला होता, आपण मीटिंगमधून उठून गेले होते साहेब। आणि ज्या दिवशी तुमचा गठबंधन तुटणार होता त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगतात की आम्ही अधिकृत नावाची घोषणा केली। अरे आम्ही पब्लिक आहे काय आम्हाला दिसत नाही? हम पब्लिक है, हम सब जानते हैं। आणि नामांकनाचा राहिला विषय हा तर आम्ही घेणारच आहे, कारण ते आमचं हक्काचं आहे। दिबा पाटील नाव हे विमानतळाला मिळणारच। या अनुषंगाने आम्ही पुढे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि मोदीजी साहेब पर्यंत पोहोचायची वेळ आली तरी नक्की पोहोचू। नाव दिबा पाटीलच राहील। धन्यवाद। संदेश हेच देणार मित्र तुमच्या मार्फत सर्व जनतेला, 20 मे 2024 रोजी नुसतं मतदान करायचे नाही आहे, करून सुद्धा घ्यायचे आहे आणि भरघोस मतांनी आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचं आहे। कारण श्रीकांत शिंदेजींना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, आणि मोदी जी है तो मुमकिन है, ये मोदी की गारंटी है। तो सबको एक ही विनंती राहील की सर्वांनी मतदान करून भरघोस मताने जिंकून आणा। आणि आगरी मित्र, आम्ही आहोत आगरी आणि आहोत खूप जिगरी। एकदा वचन जर दिला तर तो वचन कसंही पूर्ण करी, भले त्यासाठी किती करायला लागली ना तरी करू आम्ही लफरी। धन्यवाद। जय श्री। या प्रचार रॅलीत जितेंद्र जोशी, अमर लुंड, प्रमोद जोशी, बळीराम जोशी व मोठ्या संख्येने आगरी सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।